मित्रा तुमचं JSR विरार ना मग नेक्सा फर्मा तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलं. नेक्सा फर्मा टॉस विन फील्ड लवकर जरा क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचा नेक्सा फर्मा. वेळ न घालवता आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं सहकार्य करायचं आहे. त्वरित आपल्या क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं आहे. सारंग मित्रमंडळ वालीव आयोजित आई वालवदी चषक 2026 आजचा सलग तिसरा दिवस. च्या दिवसात दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय जो होणार आहे तो नेक्सा फार्मा वर्सेस JSR विरार. यामध्ये नेक्सा फार्मा यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यूट्यूब मित्रा मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघ. गट्टी आहे का गट्टी. प्रिन्स ना. हा. प्रिन्स या अगोदरचा सामना शाही श्रद्धा वर्सेस वसईकर झाला होता. त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रिन्स यांना आपण निवड केली. प्रिन्सची 11 चेंडूमध्ये 18 धावा केल्या होत्या. प्रिन्स यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. प्रिन्स ज्या अगोदरचा सामना झाला होता त्यामध्ये 11 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी खेळली होती. प्रिन्स यांना राहुल दादा घरत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. प्रिन्स शाही श्रद्धा टीमचे राजा त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. आपले प्रमुख पाहुणे राहुल दादा घरत यांच्या हस्ते. राहुल दादा घरात यांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. तो प्रिन्स यांना 11 चेंडूमध्ये 18 धावांची आक्रमक खेळी खेळली होती त्यांची आपल्या संघासाठी आणि विजय मिळवून दिलेला आहे. शाही श्रद्धाला पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. पुढच्या फेरीसाठी त्यांना शुभेच्छा. सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळ भरपूर गेलेला आहे आपला. चला पंच रोहित आणि अमित त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. चला वेळ नका घालू. त्वरित आपला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचा सामना फक्त 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडचा प्रत्येक सामना हा 3 षटकांचा राहील. 3 षटक 3 गोलंदाज राहतील. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. नेक्सा फार्मा आणि याचा एक एक खेळाडू दोन्ही खेळ संघाचा. विरार तुमचा सुद्धा एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे. बॉलर्स नेम फारुक. वैयक्तिक पहिला संघाचा पहिला षटक घेऊन येतो तो फारुक. स्ट्राईक वरती आहे तो. आणि हा पहिलाच नेक्सा फार्मा एक खेळाडू पाठवायचा आहे बॅट्समनचं नाव सांगण्यासाठी. आता पेनल्टी लागेल. नेक्सा फार्मा एक खेळाडू पाठवायचा आहे. थांबा 1 मिनिट.
फारुक. अभी क्या हुआ, एक बॉल डॉट हुआ क्या फर्स्ट बॉल? फारुक पहिला चेंडू डॉट चेंडू. चांगली सुरुवात. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. परत दुसरा लेग ब्रेक चेंडू होता. चांगला खेळून काढलेला ऑफच्या दिशेने फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलेला आहे. एक धाव भेटेल. संघाचा खाता उघडलेला आहे एक धावेने. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसा का फलकावरती लागली ती एक. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना JSR विरार वर्सेस नेक्सा फार्मा यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. JSR विरार हा फलंदाजी करताना आपल्याला दिसते. तिसरा चेंडू फारुक राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र चांगला चेंडू ऑफ ब्रेक चेंडू होता. निर्धाव होतोय. सलग या 2 डॉट चेंडू टाकलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. एक धाव 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र खराब चेंडू. पंचांनी निर्णय केला. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचती ती 2 वर. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 2. पुढचा चेंडू चांगलाच फटका मारलेला आहे. चांगला फील्ड केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव भेटेल. एक धावने धावसंख्या सरसा होती ती 3 वर. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 धावा. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव भेटेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती ती 4. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. अतिशय सूर्यकशी गोलंदाजी काय पाहायला भेटते आपल्याला फारुक यांच्या माध्यमातून. आतापर्यंत एकेरीनेच रोखून ठेवलंय फलंदाजाला. परत एकदा सिंगल. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती ती बिनबाद 5. सूर्यकशी गोलंदाजी फारुक. चला मीटिंग कमी करा जरा आणि पटापट सामन्याला सुरुवात करायची आहे. मीटिंग घेऊ नका जास्त. वेळ भरपूर गेलेला आहे. वैयक्तिक पहिल्याने संघाचा दुसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज. राऊंड विकेटचा मारा करेल. चांगलासा फटका आणि त्याहून चांगले क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या दिशेने. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 6 वर. बिनबाद 6. 7 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. विरार वर्सेस नेक्सा फार्मा यामध्ये. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा करेल. गोलंदाज सज्ज. फलंदाज सज्ज. लेग ब्रेक चेंडू फाईन लेग दिशेने खेळून काढलेला आहे. चांगला फील्ड होतोय. एकच धाव भेटेल. आतापर्यंत एकेरीवरतीच रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला. कारण की गोलंदाजी सूर्यकशी पाहायला भेटते आपल्याला. फारुकने पहिला षटक टाकला. 5 धावा खर्च केल्या. आता मात्र हा गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त आपल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. तिसरा चेंडू राऊंड द विकेटचा मारा करेल. चांगला असा फटका. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत फक्त एकेरीवरतीच रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. नेक्सा फार्मा. सूर्यकशी गोलंदाजी. आता मात्र पंचाने निर्णय कळवायचा आहे. डॉट चेंडू निर्धाव जाते चेंडू. सूर्यकशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. 4 चेंडू टाकले. फक्त 3 धावा खर्च केले. 5वा चेंडू तर मात्र त्रिफलाची मिडल स्टंप उडवलेला आहे. लेग ब्रेक चेंडू होता. मागून बोल्ड केलेला आहे फलंदाजाला. आतापर्यंत दोन्ही बॅट्समन थोडेसे असंमत होते. त्यांना
हात खोलाचा मोका दिला नव्हता, त्यामध्ये हा गडी बाद झालेला आहे. पहिला हादरा या ठिकाणी लागतोय एस विरार संघाला. 8 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती फक्त 8 आणि एक गडी बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा. लेफ्ट हँडेड बॅट्समन क्रीज वरती चांगला असा कट केलेला आहे आणि एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती एक गडी बाद 9 धावा. एक गडी बाद 9 धावा. आणि आणि या ठिकाणी पंकज दादा पाटील नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. पंकज दादा पाटील नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करेन. पंकज दादा पाटील, पंकज दादा पाटील आदरणीय नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी. हा स्थायी समिती सभासद झालेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा मी मनापासून अभिनंदन करेन पुढच्या वाटचालीसाठी. स्थायी समिती मध्ये त्यांचा सदस्यपद भेटलेलं आहे त्यांना, त्यासाठी त्यांचा मनापासून अभिनंदन. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि चांगलासा फील्ड केलेला आहे. आणि विकास दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या मधून हार्दिक हार्दिक स्वागत करेन. विकास दादा, येणार आहेत ना नगरसेवक, येणार आहेत ना त्यांच्या. हां. 2 बॉल 10 एक विकेट. चालेल, पण ते तयार असतील तेव्हा ना, ते जम्माने सगळं तयारी ठेवली का सगळे यांनी? हां. चालेल चालेल. हां. अमोल कदम करतो आता. करायचं का टाईम आला करायचं की तुम्हाला सांग. हां. हां. झाले 3 ओव्हर विकेट गेला म्हणजे काय झालं का नाही? अंपायर रन आहे का आता? 1 रन आहे. प्रमुख पाहुणे या ठिकाणी त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्या मंचावर आपल्याला पाहायला भेटते. स्थायी समिती सदस्य यांची निवड झालेली आहे. सदस्यपदी यांचा पंकजदादा पाटील यांचा मी मनापासून अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी. राहुलदादा गरत, पंकज पाटील, विकास दादा यांचा मंचावरती आगमन आहे. त्यामध्येच एक 2 चोरट्या धावा घेतलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ती 13 वर. आता शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंगचे. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली आजच्या दिवसाची. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहायला भेटतो विरार वर्सेस नेक्सा फार्मा यामध्ये. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे. आज चांगला असा फटका खानखडी जसा चौकार पाहायला भेटला. आर पार सीमा पार चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 17 वर. 17 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा फलकावरती 17. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा आणि धावा फक्त 17 फलकावरती 17. आता मात्र चांगला पायावरती आदळलेला आहे आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकांतर धावसंख्या फलकावरती 17. 18 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 18 धावा. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला नेक्सा फार्मा या संघाकडून आपल्याला पाहायला भेटले. सुरेख अशी गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजी सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे जेणेकरून त्यांना रोखून ठेवलेलं होतं. फक्त एकच चौकार ठोकता आला आपल्या या 3 ओव्हरच्या खेळीमध्ये.
ह्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतो का सूर्यकशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले. तिन्ही गोलंदाजी सूर्यकशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. 17 धावा केलेल्या, 18 धावांचं आव्हान. 17 धावा दिल्या, 18 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा चांगलं योगदान आहे. मी मनापासून अभिनंदन करीन प्रत्येक पाहुण्यांचं. माननीय संतूर धर्मेंद्र यादव आपल्या नगरसेविका यांचं आगमन झालेलं आहे. लता रणधीर कांबळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नगरसेविका आपल्या 19 वार्डच्या नगरसेविका लता रणधीर कांबळे नगरसेविका यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचा या स्पर्धेच्या मधून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लता रणधीर कांबळे यांचं आगमन झालेलं आहे आणि संतूर धर्मेंद्र यादव नगरसेविका यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात मनापासून आमचा मी आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्यासाठी आपला मनापासून आभार. स्थानपन्न होऊन घ्यायचं आपल्या मंचावरती. बहुमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थिती आपण दाखवली आहे त्यासाठी आपला मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमुख पाहुणे लता रणधीर कांबळे नगरसेविका, संतूर धर्मेंद्र यादव नगरसेविका यांचा या मंचावरती आगमन झालेलं आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आणि रणधीर दादा कांबळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. समाजसेवक रणधीर कांबळे, वाली विभाग प्रवक्ता समाजसेवक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रणधीर कांबळे दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात करायची पंचाने. आले प्रशांत यादव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याने सुद्धा मंचावरती स्थानपन्न होऊन घ्यायचं आहे. प्रशांत यादव आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण सुद्धा मंचावरती स्थानपन्न होऊन घ्यायचं आहे. यामध्येच पहिला चेंडू टाकलेला आहे. पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या आहे ती चौका. फक्त 18 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे. खाता उघडलेला संघाचा श्रीगणेश केलेला आहे 4 धावेने. त्यामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला, जेणेकरून 1 धाव भेटलेली आहे. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ती 5 वर. 2 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावा फलकावरती ते 5. फक्त छोटंसं आव्हान आहे. 18 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 18 धावा. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा फलकावरती त्या 5. थोडीशी राहुल दादा घरात या स्पर्धेसाठी मोठं योगदान असतं त्याचं नेहमीच या प्रत्येक स्पर्धेसाठी, आणि ह्या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचा मोठं योगदान आहे. त्यांचा मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करेन. त्यामध्ये ते एक चोरटी धाव घेतलेली आहे. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ती 6 वर. 7. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 7. 5वा चेंडू घेऊन येतो तो. ओव्हर द विकेटचा मारा करेल. सॉरी 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा चेंडू फाईन लेगच्या आणि थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि जेणेकरून मला वाटते निश्चितच चौकार भेटला असेल. 4 धावा. फिल्डरला दुखापत झाली नाही का ते लक्ष द्यायचं जरा.
षटक मला वाटते संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचती ती 12वरती. आता मात्र फक्त 12 चेंडूंनी 6 धावांची गरज. एकतर्फा मुकाबला या क्रिकेट पाहायला भेटतो आपल्याला. 12 चेंडूंनी 6 धावा जिंकण्यासाठी. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू आणि हा मला वाटते खराब चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा भेटेल व्हाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 13वर. तर मात्र 12 चेंडूंनी 5 धावांची गरज. आता मात्र चांगला टॅप मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटते. एक धावा रोखू शकले नाही. धावसंख्या पोहोचते ती 14वर. बाईकची लाईट बंद करायची आहे प्लीज. परत एकदा मला वाटते लेग स्टंपच्या बाहेर रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. पुढचा चेंडू मात्र चांगला असा फटका. त्याहून चांगला झेल डॅन टिकलेला आहे आणि पहिला गडी बाद होतोय. नेक्सा फर्मा संघाचा पहिला गडी बाद. पहिला हादरा. चौकार आणि विजय झालेला आहे नेक्सा फर्मा. त्यांना अभिनंदन पुढच्या फेरीसाठी. मेरा मैच है अभी. एक मिनिट तर पाहुण्याने थांबायचं प्लीज. पंकज दादा यूट्यूब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघा कोणाला आहे. हितेश